स्किन आणि एक्सेट्रा. बरोबर आहे की नाही? अरे आम्हाला तुम्हाला चॅप्टर आहे की नाही एनर्जीचा? अगदी 5व्या वर्गापासून 12व्या वर्गापर्यंत स्पेशल चॅप्टर आहे. पण आपल्याला आजचा विषय होता स्केल एनर्जी. ऊर्जेची बचत कशी करावी असं सुकृतीने सांगितलं की अगदी जे छोटे छोटे गॅजेस घरामध्ये असतात त्या स्विच ऑन ऑफ पासून तिने सांगितलं की आपण कसं त्याचा उपयोग करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला भविष्य कसं राहील. आपण सांगितलं स्वीकृतीनं समजलं का? तुम्हाला सांगतो मी आता की एनर्जी विश्वामध्ये काय चालू आहे एनर्जी बद्दल. एनर्जी शिवाय वी कांट लिव्ह विदाउट एनर्जी. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत. बरोबर आहे? इलेक्ट्रिकल असेल, हीट एनर्जी असेल, कायनेटिक असेल आपण वापर करतो. तुम्ही तुमच्या याच्यासाठी आलोय की विश्वामध्ये एनर्जीची जी रूप आहे ती एनर्जी सोर्सेस कुठेतरी संपणार आहे. म्हणून आता विश्वाचे प्रयत्न चालू आहे एनर्जी निर्माण करण्याचे. त्यामुळे पहिला प्रयत्न भारतात चालू आहे. मान्य आहे का तुम्हाला? नाही. तो आहे आपल्या जे हायवे आहे, भरपूर हायवे आहेत, जवळपास 350 हायवे, नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे आहेत. रस्त्यावर लाखो गाड्या दररोज चालतात तर मित्रांनो अगदी लाखोच्या संख्येने एखाद्या हायवेवर तुम्ही जर उभे राहिले तर 1 मिनिटाचा जर तुम्ही गेस केला किंवा व्ह्यू पाहिला तर तुम्हाला हजारो गाड्या 4 व्हीलर 2 व्हीलर किंवा जे काय असेल मोठमोठे व्हेकल्स त्या जाताना दिसतात आणि भरपूर वेगाने जातात. बरोबर आहे का? आपली एक मित्रांनो टेक्नॉलॉजीचं शहर आहे, सर्वात IT पार्क म्हणतात बँगलोर. बरोबर आहे? तिथे एक प्रोजेक्ट चालू आहे. याच्या गाड्या धावतात हायवेनी तिथे रोड टाकलेले आहेत रोडवर. आणि पहिला प्रोजेक्ट भारताचं सांगतोय की त्या गाड्या ज्या चालतात त्याच्या स्पीडला कायनेटिक एनर्जी वेगांच्या गाड्या चालतात त्या कायनेटिक एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये केलेलं आहे त्यांनी. तिथे रॉड गिरतात त्या रस्त्यावर आणि त्या गाड्याच्या कायनेटिक एनर्जीचं रूपांतर रॉड टाकल्यानंतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये होतं आणि जवळपास 12 किलोमीटरची रात्रीची लाईट रस्त्यावरची जी 12 किलोमीटरची लाईट या रस्त्याने जाणाऱ्या गाड्यांच्या त्या व्हेकल्सच्या चाकांच्या फिरण्यामुळे तयार होते, जनरेट होते. ही पहिली एनर्जीची बाजू. नंतर आपल्या ठाण्याला जे अलिबागला एक केंद्र आहे तिथं पाहिलं आम्ही की टाईड एनर्जी समुद्राच्या लाटापासून ऊर्जा कशी निर्माण केली जाते. त्याने टाईड एनर्जीचं रूपांतर देखील इलेक्ट्रिसिटी एनर्जीमध्ये केलेलं आहे. नॅचरल आहे, भरपूर लाटा आहे. 720 किलोमीटरचा आपल्याला समुद्र किनारा लाभलेला आहे. लाटांचं प्रमाण जर पाहिलं तर प्रचंड आहे. त्यातून देखील आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. अमेरिकेने सर्वात मोठा प्रोजेक्ट विश्वाने तयार केलेला आहे मित्रांनो. तो म्हणजे एक त्यांनी उपग्रह सॅटेलाइट आपल्या ढगाच्या वर पाठवण्याचा एक प्लॅन त्यांचा आहे 2025 पर्यंत. आणि सूर्याची जी ऊर्जा आहे ती 24 तास एवढ एनर्जी ऊर्जा आहे सूर्य सोलार कधीही न संपणार आहे. आणि त्या सॅटेलाइटवर सूर्याची किरण सिलिकॉनद्वारे आढळायची आणि ते हीट एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करायचं आहे. आणि अमेरिकेची अर्ध्यापेक्षा अधिक शहरं सूर्याच्या एनर्जीपासून त्यांना इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये रूपांतरित करून उजळायची असा अमेरिकेचा प्लॅन आहे. आताच एक तुम्ही एक आर्टिकल वाचलं होतं की चायनाने एक स्वतःचा सूर्य पाठवलेला आहे. ऐकलं का? स्वतःचा एक आर्टिफिशियल सन तयार केलेला आहे की तो सूर्य 24 तास मोठ्या सूर्यापासून एनर्जी क्रिएट करेल आणि हीट एनर्जीचं रूपांतर अनेक गॅजेट्स आणि कारखाने चालवण्यासाठी चायना त्यात वापर करून त्याचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करणार आहे. मित्रांनो जेवढी इलेक्ट्रिक किंवा पेट्रोल किंवा डिझेल किंवा कायनेटिक एनर्जी किंवा टाईड किंवा एअर अनेक प्रकारच्या एनर्जी याचं एक नेव्हर एंडिंग सोर्स जरी असला तर ते कुठेतरी संपणार आहे. याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि असं कन्झर्वेशन जे कुठेतरी सांगितलेलं आहे त्याचं कन्झर्वेशन देखील एनर्जीचं कुठेतरी होणं फार आवश्यक आहे. म्हणून आपण देखील या बाबतीत अपडेट असायला पाहिजे. त्याचबरोबर आपण आपली एनर्जी जी आहे ती वाचवायला पाहिजे. तरच आपलं भविष्य हे ब्राईट आहे. एवढं इथे सांगू इच्छितो. धन्यवाद.